कामगार विरोधी कायदे हे रद्द करावे, हाच आमची पहिली मागणी। दुसरी मागणी आमच्या अंगणवाडीच्या संदर्भात जे THR जे FRS करून म्हणजे फेस कॅप्चर करून फोटो घेऊन THR देणे, तर THR हा पहिल्यांदा बदलून मिळणं आणि ती फेस कॅप्चरची जी मागणी आहे ती रद्द करावी, ही दुसरी मागणी। त्यानंतर तिसरी मागणी आमची आहे आम्हाला सेवेत कायम करणं। चौथी मागणी आहे आमची जे ग्रॅज्युटी पास झालेली आहे ती ग्रॅज्युटी आमची मंत्रालयात पडलेली आहे ती पहिल्यांदा पास करून आम्हाला त्याचा GR काढावा। चौथी मागणी आहे आमची ज्या किती मानधन तुम्हाला मिळणार होतं आणि किती कधीपासून नेमकं स्वप्न पुकारलं आणि पुढची मुलं काय असणार, काय शासनाला फटका बसवायचा? आम्हाला मानधन दिला जातोय 13,000 रुपये, 2,000 रुपये NCTU। तर 2,000 रुपये NCTU आम्हाला जिथून संप झालाय त्या दिवसापासून 2,000 NCTU दिलेला नाही, तो पहिल्यांदा आम्हाला मिळावा। कारण एकूण 15,000 कबूल केले पण 13,000 रुपये रोख दिले जातात आणि 2,000 रुपये NCTU, त्या NCTUमध्ये आमचं जे काही काम आहे त्या कामावर दिले जातात पण आजपर्यंत ते मिळालेले नाहीत। अधिवेशन चालू आहे, सरकारचं लक्ष कशा आंदोलनातून वेधलं आहे, परंतु आमदार असेल खासदार असेल अधिवेशनामध्ये काही मुद्दे वगैरे कोणाला पत्रव्यवहार केलाय का? पत्रव्यवहार आमच्या संघटनेने वेळोवेळी केलेला आहे, तरी देखील प्रशासन लक्ष देत नाही, काय वाटतं याविषयी? पहिल्यांदा आमच्या ज्या अंगणवाडी सेविका रिटायर झाल्यात वर्षानुवर्ष, त्या रिटायर झाल्यानंतर त्यांना पेन्शन योजना चालू केलेली ही हाक दिलेली आहे, ती पहिल्यांदा पेन्शन योजना चालू करा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।